आमची बघायला मग भाकर घेऊन जायचे माशाची माशी दिसते काय घेऊन जाऊ अजून टेका बनायला खूप व्हायचं एवढं कोकणं जायचं वाळूनच करायची ती नाही, जुना काळ चांगला होता म्हणताय का? हां जुन्या काळात काय ऐकून घ्या ज्वारी जर घेतली आपण रुपायची बरं का माझ्या आधीचे भाग रुपयाची ज्वारी घेतली दुकान 8 दिवस यायची 8 दिवशी किती झालं आज दिवस आहे ती 3 माणसाला आठवड्यावर जायची शेंदाडं खायची का पलंगी खायची मोठी असल्याची कोणी खायची काय करायची मटण खायची कोंबडी खायची फक्त बाप काय करायचा लाडं शिकवून काय का बारकं की त्या बारक्या पोरा एवढं होती तेव्हा इकडे म्हणायचं ती जायला चूर जायची बाकी मांडीवर घ्यायचं आणि ते चमच्याने एवढं चमचे घ्यायचं आणि दारू पाहिजे त्याच्याबरोबर ते बी कंबर द्यायची आणि मग काय करायचं गेलं ते चांगलाच नाही म्हणायचं शेवटला एवढं झाड वाटलेलं लहानपणी खेळ कुठले खेळत होतो? हे काय आठ्यापाठी 1 नंबर 1 खेळ बघा 2 नंबर सुरपरंबे वगैरे आजकाल दिसत नाही सुरपरंबे वगैरे ती काय राजा दाखल करायला बरं काम वगैरे काय सांगायचे आई वडील बारकेतून कुठले 4 महिने 2 महिने 4 असायचे एक गडी घेऊन ती राजाला मागायला ते पाणीवाला ते पोट्यावर घेऊन द्या मला भाकर येत नाही आई बातमी आला मला इथंच राहिली भाऊ ही आजूच्या भाऊ ही शर्माला आपण दुसरीकडे ठेवू लई पैसे दिली नाही मला इथंच राहिली काय गेला गाय करायची काय होती एक मात्राशी म्हणायची गाय होती पांढरी ती काय करायची 2 सारखं दूध द्यायची सारे शेवट्यात पांढऱ्यात शिवून द्यायची काय आपण नाही काय याला त्याच्यामुळेच होता ना घरची गाय तुमच्या का? हा बरं येईल ती अशी 2 द्यायची शाळा बरं मग ती कसून दूध देईन टाक मिळायची तिला जरा मला मी तिथे झालं मला नापायची ती तुमचं लग्न कसं जुळलं? लग्न वय लग्न आता काय सांगायची कथा म्हणजे आजकाल नोकरी आहे का वगैरे म्हणते तसं तुमचं काय बघितलं नवरीच्या वडिलांना? सांगते की मी आमच्या मामाला फक्त 2 पुरी होते 4 भाऊ होते 100 एकर जमीन होती पांगरीला हो 25 एकर या पोरीच्या नावावर 25 जाईल म्हणून मामाने म्हणले शेजारचे त्याच्या मामा होता म्हणजे एक पोरगी ठीक आहे तू ह्याला लग्नाला आधी